आणि आता मी ओपन करतोय असा एक विषय ना, की मला असं वाटतं की या विषयाच्या प्रत्येक ह्याच्यावरती आपला एक वेगळा पॉडकास्ट होईल, ते म्हणजे पत्रिका आणि गुणमिलन. बरोबर. सो आता आपण एखादी पत्रिका जेव्हा आपण जुळवतो, गुणमिलन जेव्हा करतो, तेव्हा काय काय बघायला पाहिजे? म्हणजे फक्त रास बघायला पाहिजे का, त्यांचं तत्व बघायला पाहिजे का, त्यांचे एकमेकांबरोबरचे भाव बघायला पाहिजे, बरोबर. नक्षत्र बघायला पाहिजे? काय जरा प्लीज टप्प्याटप्प्याने सावकाशमध्ये सांगशील आम्हाला? बरं. गुणमेलन आणि पत्रिका मेलन हे एकाच विषयासाठी असलेले दोन वेगवेगळे भाग आहेत. बरोबर. गुणमेलन हा जो पार्ट आहे तो अत्यंत बेसिक आहे. तो बेसिक जरी असला तरी त्याला महत्त्वाने अशातला भाग नाही. पण अडचण अशी होते की केवळ त्याच्यावरती निर्णय घेणं ह्या दृष्टीने तो बेसिक आहे, जे योग्य नाही. त्याच्यासाठी पत्रिका मेलन महत्त्वाचं ठरतं. आता आपल्याला हा विषय थोडा सविस्तर जाणून घ्यायचा असल्यामुळे आपण पहिले गुणमेलन म्हणजे काय याच्याकडे येऊयात आणि मग पत्रिका मेलनाकडे येऊयात. बरोबर. गुणमेलन हा जो भाग आहे याच्यामध्ये एकूण 36 गुण हे जुळवले जातात. हे 36 गुण जोडीदार जो कोणी असेल, म्हणजे थोडक्यात मुलगा आणि मुलगी, वर आणि वधू यांची जी चंद्र रास असते, त्याचं नक्षत्र असतं आणि त्याचं चरण असतं चंद्राचं, यानुसार केलं जातं. बरोबर. मग ह्याच्यामध्ये 36 गुण कुठून आले? तर 36 गुण म्हणजे 1 + 2 + 3 + 4 अशा पद्धतीने 8 भाग केलेले. मग या 1 ते 8 आकड्यांची बेरीज = 36. मग हे 8 भाग कोणते? तर जी चंद्ररास असते दोघांची पण, त्या राशींचे जे विविध वैशिष्ट्य आहेत त्यांचे 8 भाग म्हणजे हे गुणमेलन आहे. पहिला भाग आहे राशीचं वर्ण. येस. राशींचे 4 वर्ण सांगितलेले आहेत की विप्र, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. बरोबर. या 4 वर्णांपैकी ज्या वर्णांचा राशींशी संबंध आहे, त्यांच्या स्वभावांशी आहे, समाजातल्या घटकांशी त्यांचा काहीही संबंध नाही. हे महत्वाचं, हे अगदीच महत्वाचं. तर हे जे 4 वर्ण राशींचे सांगितलेले आहेत, त्या 4 वर्णांपैकी वधू आणि वर यांच्या जन्म चंद्र राशीचा वर्ण कोणता, ह्याच्यानुसार तो 1 गुण मिळेल का नाही मिळेल हे ठरतं. दोन्ही वर्ण सेम असतील तर 1 गुण मिळतो. सेम नसतील तर काही वर्ण एकमेकांना मॅच होणारे आहेत तरी 1 गुण मिळतो. काही एकमेकांना न मॅच होणारे आहेत तिथे 0 गुण मिळतात. त्याच्यानंतर वश्य हा दुसरा प्रकार येतो, ज्याला 2 गुण आहेत. मग वश्य म्हणजे असं की जे रास आहे त्या राशीला विविध आकृत्या सांगितल्या, त्या आकृत्यांमधून वश्य ठरतो. जसं काही राशी वृश्चिक वगैरे सारख्या, कर्कासारख्या, यांना कीटक म्हटलं जातं. सिंहासारखी रास आहे तिला वनचर म्हटलं जातं. मकर जी रास आहे मगरी सारखी, तिला जलचर किंवा काही वेळेस उभयचारी म्हटलं जातं. अशा पद्धतीने राशींची वेगवेगळ्या विभागणी केली गेलेली. मग या विभागणीनुसार जो वश्य आहे राशीचा, कीटक असो मानव असो, आता मिथुन सारखी रास ही मानव या सदराखाली मोडते, तर हे वश्य पाहून 2 गुण एकमेकांशी जुळतात का नाही हे पाहिलं जातं. हे जे दोन्ही घटक आहे हे स्वभावाशी निगडित आहे. कारण रास, चंद्ररास ही व्यक्तीच्या स्वभावाशी निगडित आहे. बरोबर. म्हणून हे दोन्ही घटक पाहून ते गुण दिले जातात. मग वर्ण आणि वश्य याच्यानंतर पुढचा महत्वाचा भाग येतो तारा. येस. तारा म्हणजे नक्षत्र, की वधू आणि वर यांचं जे काही जन्म नक्षत्र असेल ते एकमेकांच्या नक्षत्रापासून किती लांब आहे किंवा किती जवळ आहे याची मोजणी केली जाते विशिष्ट पद्धतीने. आणि ती जी काही मोजणी आहे त्या मोजणीनुसार जे उत्तर येतं त्याच्यामध्ये 3 गुण दिले जातात. त्याचं गणित आहे ते आपण नंतर नक्कीच पाहूया. नक्की बघू. तर ते जे गणित आहे त्याच्यानुसार आयदर 3 गुण किंवा अर्धा गुण म्हणजे 1.5 गुण अशा पद्धतीने सुद्धा काही ठिकाणी दिलं जातं. हे 3 गुण झाल्यानंतर पुढे जो मुद्दा येतो चौथा, त्याला योनी गुण असं म्हटलं जातं. त्याला 4 गुण दिले जातात. मग योनी जी आहे ती नक्षत्राची असते. गज, सिंह, महिषी, मूषक, वानर असे नक्षत्रांना वेगवेगळ्या योनी सांगितलेल्या आहेत. त्याच्या मागची कारण वेगवेगळी आहेत, पण त्याच्यावरही थोडासा स्वभावाचा अंदाज घेतला जातो. पण ज्या वेळेला आपण अनुभवाकडे येतो त्यावेळेला त्यांचा तेवढा परिणाम होताना दिसत नाही. म्हणूनच गुणमेलनाच्या ऐवजी पत्रिका मेलन हा थोडा महत्वाचा विषय आहे. तरी गुणमेलनामध्ये पाहताना हे जे 4 गुण योनी गुणाला मिळतात त्याच्यामध्ये दोघांच्याही नक्षत्रामध्ये जी त्यांच्या नक्षत्रांनी दर्शवलेली योनी आहे
ती जर का एकमेकांना मॅच होणारी असेल, पूरक असेल ती. पूरक असेल, हम्म. तर त्याला 4 गुण मिळतात. बर. जर मॅच होणारी नसेल, हा. जसं मार्जार हा. आणि मूषक हम्म. हे एकमेकांना मॅच होत नाही, नाही. तिथे 0 गुण मिळतात. बर. मग पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे ग्रहमैत्री. हम्म. हा 5 नंबरचा मुद्दा, याला 5 गुण आहेत. हम्म. मग ग्रहमैत्री म्हणजे काय? वर आणि वधू यांची जी जन्मरास आहे, हम्म. त्या राशींचे जे स्वामी ग्रह आहेत, हम्म. हम्म. त्या ग्रहांची एकमेकांशी असलेली मैत्री हम्म. ही इथे पाहिली जाते. हम्म. ते ग्रह एकमेकांचे मित्र असतील हम्म. तर नक्कीच त्यांना 5 पैकी 5 गुण मिळतात. हम्म. जसं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर रवी आणि मंगळ हे एकमेकांचे मित्र आहेत. बरोबर. मग रवी आणि मंगळ यांच्या ज्या राशी येतात, हम्म. म्हणजे मंगळाची आपण उदाहरणार्थ मेष रास धरूया हम्म. हम्म. आणि रवीची सिंह रास आहे, हम्म. तर मग हे दोन्ही एकमेकांचे मित्र आहेत. हम्म. मग हे जे वर आणि वधू आहेत मेष आणि सिंहचे, त्यांना या गुणामध्ये 5 पैकी 5 गुण मिळतात. वा. हा त्यातला भाग येतो. ओ. पुढे जो आहे 6वा प्रकार, त्याला गण गुण चक्र असं म्हटलं जातं. हम्म. तर हे जे गण आहेत हे नक्षत्राचे असतात, मनुष्य, राक्षस आणि देव. बरोबर. हे गण सगळीकडे प्रचलित आहे, सगळ्यांना याच्याबद्दल माहिती आहे. बरोबर. तर बरोबर. मग ह्या गणांमध्ये 6 गुण याला दिलेले. हम्म. आता यांना जास्त गुण देण्याचं कारणच हे की हे गण नक्कीच महत्त्वाचे असतात. हम्म. हम्म. फक्त गुणमेलनाचंच नाही तर अन्य घटकांबाबतीत पण त्यांचं महत्त्व आहे. हम्म. आत्ता गुणमेलनाच्या दृष्टीने पाहताना या गणांमध्ये सुद्धा मगाचाच नियम, हम्म. जर वर आणि वधू हम्म. यांचं जे गण आहे ते जर का एकच असेल हम्म. तर 6 पैकी 6 गुण मिळतात. अच्छा. भिन्न असेल तर 0 गुण मिळतात. हम्म. हम्म. पण ते भिन्न कोणतं आहे त्याच्यावरती ते आहे. हम्म. मनुष्य आणि राक्षस असेल तर तिथे 0 गुण हमखास मिळतात. बर. बर. या पद्धतीने बर. पुढे जो येतो त्याला कूट असं म्हटलं जातं. कूट. 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 हा. नक्कीच. हे कूट म्हणजे काय प्रकार आहे? तर ज्या राशी आहेत वर आणि वधू यांच्या, हा. त्या एकमेकांपासून किती अंतरावरती आहे हम्म. याच्यानुसार हा कूट दोष म्हणा किंवा कूट गुण हे जे काही प्रकार आहे हा पाहिला जातो. हम्म. हम्म. उदाहरण द्यायचं झालं तर मेष आणि वृश्चिक हम्म. या राशींचं अंतर पाहायचं झालं तर मेषेपासून वृश्चिक ही 8वी रास येते हा. बरोबर. आणि वृश्चिकेपासून मेष ही 6वी रास येते. बरोबर. मग ह्या दोघांमधलं जे अंतर आहे हे षडाष्टक याला असं म्हटलं जातं. हम्म. हम्म. षड 6, अष्टक 8 हम्म. अशा पद्धतीने. हम्म. मग जसं हा एक प्रकार आहे तसे आणखीन 2 प्रकारे जे या कूट गुणांमध्ये मोडतात. हम्म. हम्म. ते म्हणजे द्विर्द्वादशकम, बर. म्हणजे एकमेकांपासून दुसरी आणि 12वी रास असणं. बर. उदाहरणार्थ मेषेचंच उदाहरण घेऊन, हम्म. एकाची रास आहे मेष, हम्म. दुसऱ्याची रास आहे मीन, हम्म. किंवा एकाची मेष आहे आणि दुसऱ्याची आहे वृषभ. हम्म. म्हणजे मीनेपासून हम्म. मेष रास दुसरी आली बरोबर. बरोबर. आणि मेषेपासून मीन रास 12वी आली, बरोबर. म्हणून याला द्विर्द्वादशकम हम्म. असं म्हटलं जातं. हम्म. हम्म. आणि जो तिसरा प्रकार आहे तो नवपंचम आहे. नवपंचम. नवपंचम हम्म. म्हणजे जो आपण मग उदाहरणात हम्म. पाहिला हम्म. मंगळ आणि सूर्याचा. हम्म. मंगळाची मेष रास, हम्म. सूर्याची सिंह रास. हम्म. मेषेपासून सिंह मोजली 1 ते 5 तर 5 येतात. हम्म. सिंहेपासून परत मेषेकडे आपण आलो 12 राशींच्या गणितानुसार बरोबर. तर ते 9 आकडा येतो हम्म. मोजत मोजत, हम्म. म्हणून याला नवपंचम हम्म. असं म्हटलं आता. हम्म. हे जे 3 प्रकार आहेत हे या कूट गुणांमध्ये मोडतात. हम्म. आणि या कूट गुणांमध्ये मोडताना याचे परत 2 प्रकार येतात. बर. एक आहे शुभ द्विर्द्वादशकम, हम्म. दुसरं आहे अशुभ द्विर्द्वादशकम. हम्म. एक आहे शुभ नवपंचम, दुसरं आहे अशुभ अशुभ नवपंचम, आणि तिसरं जे आहे त्याला प्रीती षडाष्टक म्हणतात आणि मृत्यू षडाष्टक म्हणतात. हम्म. 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 मला असं वाटतं प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक याच्यावरती खूप बोललं जातं. नक्कीच. पण हे जे बाकीचे जे 2 तू प्रकार सांगितले बरोबर, ते मला असं वाटतं मी तरी आजपर्यंत कुठे ऐकले नव्हते. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. त्याच्याकडे आपण डिटेलमध्ये येणार आहोतच. येस येस. पण त्याच्या आधी मला तुला बेसिक राशींच्या प्रेमसंबंधांबद्दल विचारायचंय बरोबर. की बाबा आपल्या इथे ना एक, आता आपण इतके व्हिडिओ बघितले, इतके कार्यक्रम बघितले, इतक्या लोकांना आपण भेटलो की अमुक एक रास खूपच रोमॅन्टिक असते, अमुक एक रास खूप प्रॅक्टिकल असते. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी कशावर ठरतात? आणि तसं जर तुला कॅटेगरायझेशन करायचं झालं बरोबर ऑन द बेसिस ऑफ राशी, तर मग प्रेमामध्ये सगळ्यात चांगली रास कोणती असते आणि बरोबर सगळ्यात प्रॅक्टिकल रास कोणती असते? बरोबर. ह्या मुद्द्याकडे येताना थोडा आधीचा मुद्दा कंप्लीट करतो. येस. कूट दोष हा 7वा प्रकार झालेला आहे. हा. तर 7 अजून गुण एक जे मुद्दा आहे, बाकी. अजून एक मुद्दा अजून एक आपला मुद्दा बाकी बाकी आहे. आहे. नक्कीच. हा. तर हा जो 7वा प्रकार आहे हा. याच्यामध्ये या कूट दोषांमध्ये हे जे सगळे सब प्रकार आहेत हम्म. हे पाहून 7 पैकी किती गुण मिळतील हे ठरतं. हम्म. आयदर 7 मिळतात, काही ठिकाणी 3.5 दिले जातात, काही ठिकाणी 0च दिले जातात. बरोबर. बरोबर. हे 2 प्रकारे ज्योतिषी
आणि पंचांगकर्ते यांच्यानुसार त्या काही गोष्टी ठरतात. आणि पुढचा मुद्दा येतो क्रमांक 8चा, जो सगळीकडे प्रचलित आहे आणि महत्वाचा आहे, तो म्हणजे नाडी. नाडी. हा. प्रत्येक नक्षत्राला नाडी असते. मग ही जी नाडी आहे ते 3 प्रकारे, अंत्य, आद्य, अंत्य आणि मध्य, हे जे 3 प्रकार आहेत, या 3 प्रकारांमध्ये वराची नक्षत्राची नाडी आणि वधूची नक्षत्राची नाडी ही ज्या वेळेला वेगवेगळी असेल त्यावेळेला त्यांना 8 गुण मिळतात. पण ज्या वेळेला ती एकच असेल त्यावेळेला एक नाडी दोष नावाचा प्रकार इथे सांगितला जातो. पण त्याच्यात पण जरी एक नाडी असली तरी त्याचे काही कोष्टक सांगितलेले आहेत, ज्याला नाडी पादवेद कोष्टक असं म्हटलं जातं. हे ऑलमोस्ट सगळ्या पंचांगामध्ये आहे, दाते पंचांगातही आहेत, जे रेग्युलर वापरला जातं. ह्याच्यावरून तो नाडी दोष आहे का नाही हे स्पेसिफिकली कळतं, जरी एक नाडी असली तरी. आणि तो नसेल तर त्याचा परिहार होतो असं त्याच्यामध्ये म्हटलं. अच्छा. हा जो सगळा प्रकार आहे आणि ह्या 1 ते 8 गुणांची बेरीज आहे, ह्याला 36 गुण म्हणतात. आणि मग ह्या बेरजेमध्ये कमी जास्त करून आपण जे सगळं पाहिलं त्याच्यानुसार गुण कमी किंवा जास्त अशा प्रकारचे मिळतात. काही ठिकाणी 36 पैकी 36 मिळतात. हा जो काही प्रकार आहे तो गुणमेलनामध्ये मोडतो. पण मग मिनिमम किती गुण असायला पाहिजेत पत्रिकेत? मिनिमम गुण जे आहे, ज्याला आपण पासिंग म्हणतो, तर त्याला 18 गुण सांगितलेले आहेत. 36 पैकी 18 गुण, कमीत कमी 18 गुण, कमी 18 गुण, म्हणजे साधारण एक 50% तरी कम्पॅटिबिलिटी पाहिजे असं आपण म्हणू शकतो. असं म्हणू शकतो. आणि जसं तो 36 गुणांचा मुद्दा म्हणलास, एक खूप फेमस आपण वाक्य हे सगळ्यांना ऐकलं असं की बाबा राम सीतेचे 36 गुण जुळले होते आणि मग त्यांना वनवास भोगायला लागला होता, त्यामुळे 36 गुण कधी जुळू नये. बरोबर. तर ह्याच्यामध्ये किती तथ्य? हाच मुद्दा आपल्याला आपल्या मगाच्या विषयामधल्या दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो, त्याला म्हणजे पत्रिका मिलन म्हणतो. गुण 36 जुळणं म्हणजे आउट ऑफ मार्क पडणं आहे. मग आउट ऑफ चांगलं का वाईट हे तुम्ही ठरवा. ज्याला 100 पैकी 100 मार्क पडतात तो असं म्हणेल का नाही हे वाईट आहे. केवळ तो आकडा 36चा आहे, ज्याच्याबद्दल काही गैरसमज आहे किंवा काही प्रचलित म्हणी आहेत म्हणून त्याला कुठेतरी थोडंसं निगेटिव्हली पाहिलं जातं. पण प्रत्यक्षात तसा मुद्दा तो नाही. मग मुद्दा कुठे येतो म्हणजे आजकाल ज्याला आपण प्रॅक्टिकल अनुभव येणं म्हणतो, त्याच्यामध्ये गुणमेलन हे 36 पैकी 36 असून सुद्धा विभक्तता येणे, डिवोर्स होणे याचं प्रमाण आजकाल दिसतं. बरोबर. त्याच्या मागची जी कारणं आहेत ती पत्रिका मेलनामध्ये सापडतात. अच्छा. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. पत्रिका मेलन म्हणजे तू मगाशी जे सांगितलं होतं की 5वं स्थान आणि 7वं स्थान बघणे, बरोबर, किंवा बाकीच्या गोष्टी बघणे, ते पत्रिका मेलनामध्ये. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात, पण हा एक बेसिक पार्ट आहे. थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं, पत्रिका मेलन म्हणजे वर आणि वधू या दोघांच्याही पत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडींचा योग्य पद्धतीने विचार करून मग केलेलं मेलन. कारण संपूर्ण पत्रिकेचा अभ्यास केल्यावरती त्या व्यक्तीचं एकंदरीत व्यक्तिमत्व किंवा स्वभाव हा व्यवस्थित कळतो आणि दुसऱ्याही व्यक्तीचं कळतो. तेव्हा लक्ष देतं की यांचं कितपत पटेल नाही पटेल. आणि जसे गुणमेलनाचे गणित आहेत तसेच काही ग्रहमेलनाचे पण गणित आहे की अमुक एक ग्रह मुलीच्या पत्रिकेत कुठे असेल, तो ग्रह मुलाच्या पत्रिकेत अमुक ठिकाणी असेल किंवा अमुक ग्रहासोबत असेल तर अडीअडचणी येऊ शकतात, किंवा तमुक ग्रहासोबत असेल तर ते जास्त शुभ आहे. हा पण प्रकार आहे जो नक्कीच अनुभवायला येतो. म्हणून गुणमेलन आणि पत्रिका मेलन याच्यामध्ये पत्रिका मेलन हे नक्कीच महत्वाचं ठरतं. आजच्या काळात तर ते आहेच आहे.